भावना हा? हे 20,000 रुपये आपल्या महिन्याभराचा खर्च. आता तू तुझ्या हाताने हे देवी समोर ठेव. सगळं सांगतो तुला, आधी हे पैसे देवी समोर ठेवतो. देवी आई, अशीच आमच्या पाठीशी कायम उभी राहा आणि आम्ही मनोभावे तुझी सेवा करण्याचा प्रयत्न करू. तू जितकं आम्हाला देशील त्यात आम्ही समाधान मानत राहू आणि आमच्याकडे जितकं आहे त्यापेक्षा जास्त आणि भरभरून दुसऱ्या माणसांना देण्याचा प्रयत्न करू. तू असंच फक्त आम्हाला मार्ग दाखवत राहा. अहो अहो, काय झालं नेमकं सांगा तरी. खरं सांगायचं झालं ना तर जी घटना दिवसभरात घडली आहे ना तशी वाईटच होती अगं. नाही नाही, पण तू टेन्शन नका घेऊस, कारण तुझं शेवट छान झालेलं आहे. पण झालंय काय नक्की? खरं सांगू तर म्हणजे मला काय फार आनंद होत नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या घटनेमुळे आयुष्याला दिशा नक्की आली आहे. सिद्धिराज, तुम्ही आता मला सांगणार का सांगतो नाही? सांगतो सांगतो सगळं सांगतो. काय रे, अरे दिसत नाही काय? अरे कसे चालवताय गाड्या? अहो नाही नाही नाही, अहो प्लीज प्लीज, तुम्ही काय करता? पाया वगैरे नका पडू. मी फक्त माझं काम करत होतो. आज ज्याने आमच्या मुलाला पळवलं असतं त्याने आमच्याकडे आता पैसे मागितले असते. आमच्या समाधानासाठी स्वीकारा. काय गोंधळ चालू आहे इथे? जयंत दादा, आई, हे तर जयंत कानिटकर आहेत. हो, कसला एवढा गोंधळ चाललाय इथे? काही झालंय का? बघा ना, ह्या दोघी भेसळयुक्त पीठ विकून सर्वांना फसवतायत. काय म्हणता? या पिठात भेसळ? शक्यच नाही. ओ, यांचा हा गृहउद्योग ना मला चांगलाच माहिती आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही सगळे ना फारच हलक्या गाण्याच्या. मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं की या पिठामध्ये भेसळ येते? या बाईने सांगितलं. यांनी? हो, हिनं सांगितलं. खोट आहे. खोटं बोलतायत या बाई. येस, खोटं बोलते. आई समजतच नाही. मी यांचे प्रोडक्ट्स ना खूप वेळा वापरलेले आहेत. अतिशय स्वच्छ आणि उत्तम दर्जाचं पीठ मिळतं यांच्याकडे. खरंच. आणि
त्यांच्या व्यवसायाची जागा पण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. हो, अतिशय क्लीन, व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड. यांचं काम आणि यांचा व्यवसाय ना अतिशय जेन्युइन आहे. खरंच. पण मला एकच गोष्ट यांची खटकते. आता यांच्या या पिठाची किंमत ना प्रत्येकी किलो मागे 50 रुपये अशी इतकी कमी आहे. हा. आणि यांच्या या प्रोडक्टची क्वालिटी बघता मला असं वाटतं की ती किंमत डबल असायला हवी. येस, डबल असायलाच हवी. एक काम करा, मला 100 रुपये किलो प्रमाणे प्रत्येक पीठ 20-20 किलोच्या प्रमाणे पॅक करून द्या. येस. 20 किलो आई. अगं बाई, आम्ही ना मला फार वेळ इथे थांबता येणार नाही. एक काम करा, 100 रुपये किलो रेट प्रमाणे मला 20-20 किलोचे पॅकेट्स ना माझ्या घरी पाठवून द्या. येस. ओ, असं काय करताय? असं पीठ कुठेच नाही मिळणार. जस्ट ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. एवढा मोठा माणूस खरेदी करतोय म्हणजे पीठ नक्कीच चांगलं असेल. हो 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 हो. मला द्या. मला द्या. मलाही द्या. अरे काय झालं? हा? काय झालं? अहो, असं भूत बघितल्यासारखं का आलात? अगं मग तू का हाक मारली? अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी ना आज ठरवलं होतं, मी 100 तरी जॉब ऍप्लिकेशन्स पाठवणार आणि मी तसं केलं. आणि गंमत माहितीये, त्यातल्या एका कंपनीने माझं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलंय. काय? हो. काय सांगतेस? पण जॉब कुठला आहे? आता फक्त डाटा एंट्री करायचा जॉब आहे, पण ठीक आहे ना, ते मला 15,000 रुपये देत आहेत. नवीन जॉब मिळेपर्यंत हे करायला काय हरकत आहे? हा यार, अरे एक नंबर न्यूज आहे ही. म्हणजे 15,000 म्हणजे बघ, आपल्याला महिन्याच्या खर्चाला लागतात 20,000 रुपये, म्हणजे फक्त 5,000 रुपयेच कमायत होऊन जाईल ना. सिद्धिराज, अहो पण सेव्हिंग्स पण करायला हवीत ना घर चालवायचं तर. होणार, सगळं होणार आहे. तू नको टेन्शन घेऊस. इतकं झालंय ना, तेही होणार. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तुझं जॉब ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झालंय. अगं माझ्या मते गेल्या काही दिवसांपैकी ना सगळ्यात बेस्ट दिवस आहे आजचा. म्हणजे बघ ना, मला जनसेवेतून मिळालेली पोचपावती आणि तुला मिळालेला जॉब. भावना, इतके भारी दिवस जर आपल्याला बघायला मिळाले तर अजून काय हवंय?